आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। आंतरराष्ट्रीय नदी दिनानिमित्त बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची स्वच्छता करण्यात आली। उल्हास नदीमधून यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढण्यात आला। पर्यावरणासाठी काम करणाऱ्या वनशक्ती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक बदलापूरकरांनी एकत्र येत नदीची स्वच्छता केली। रविवारी उल्हास नदी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली होती। अशातच हा कचरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता। हा कचरा कुठे अडकून पाण्याला त्याचा अडथळा ठरू नये म्हणून नागरिकांनी एकत्र येत हा कचरा जमा करीत नदीची स्वच्छता केली। यावेळी वनशक्तीचे नंदू पवार, माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे, त्याचबरोबर चामटोली परिसरातील समाजसेवक धनाजी इरमाळी उपस्थित होते। यांच्या जोडीला अनेक पर्यावरणप्रेमी देखील या नदी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। नद्या म्हटल्यानंतर जीवनदायिनी आणि त्यांचा जे आरोग्य बिघडले ते आरोग्य सुधारण्याची आज काळाची गरज आहे। का नद्या हे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत आणि ते स्रोत प्रचंड प्रदूषित झालेले आहेत। बदलापूरसारखं जे शहर आहे ज्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, स्वच्छ शहर, पर्यावरण संवेदनशील शहर असा हा लौकिक आहे। पण अलीकडच्या काळामध्ये बदलापूरच्या या वैशिष्ट्यांना कुठेतरी डाग लागण्याचा प्रयत्न होतोय, कारण प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढतंय। पण ते पाण्याचं प्रदूषण असू द्या की हवेचं प्रदूषण असू द्या, लोकसंख्या प्रचंड वाढते आणि त्यानुषंगाने वेस्ट देखील प्रचंड वाढते। आणि आम्ही वनशक्तीच्या माध्यमातून हा नदी स्वच्छ उपक्रम तिथे राबवलेला आहे। आणि देशातल्या 400 नद्यांपैकी एक उल्हास नदी एक महत्त्वाची नदी आहे, जी या संपूर्ण शहराला आणि आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा करत असते पिण्याच्या पाण्यासाठी। परंतु दिवसेंदिवस ही नदी अतिशय प्रदूषण होत चाललेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे की लोक या ठिकाणी निर्माल्य आणून टाकतात। त्याच्यानंतर आपला दशक्रिया विधी 13वा असतो त्यावेळेस लोक निर्माल्य नदीत टाकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बदलापूर शहरामध्ये 40 MLD पाणी पिण्याचं येत असतं आणि त्यातनं स्ट्रॉम ड्रेन वॉटर किंवा ड्रेनेजला फक्त 20 MLDचं आपल्याकडे STP प्लांट आहे। मग 20 MLD पाणी हे डायरेक्ट तुमचं नदीत जातं आहे सध्या। म्हणजे जो मैला आहे, जो टॉयलेटच्या माध्यमातून जे पाणी इथं विसर्जित होतं ते नदीत जातं आहे। ही अतिशय गंभीर समस्या आहे आणि हे पाणी पुढे आपण जांभूळला जाऊन ते पाणी पिण्यासाठी आपण संपूर्ण ठाणे जिल्ह्याला वापरतो। तर यावरती हे कुठेतरी आपल्याला हे बंद करावं लागेल, कारण अशा वनशक्तीसारख्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबईवरनं येऊन या ठिकाणी उल्हास नदीचं प्रदूषण रोखण्याचं काम करत आहेत, मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांचा आभारसुद्धा बदलापूरकरांच्या वतीने मी मानतो की आपण एवढ्या सकाळी लवकर येऊन एवढ्या मोठ्या पावसात हेवी रेनमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कचरा जमा करून आपण त्या नदीचं संवर्धन करतोय। नदी स्वच्छतेसाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या वनशक्ती या संस्थेनं नागरिकांच्या मदतीनं राबवलेली ही उल्हास नदी स्वच्छता मोहीम खरंच कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।